बऱ्यापैकी ना मेथड्स पाहिल्या होत्या ज्या मेथड्सचा यूज करून तुम्ही नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल किंवा रेसिड्युअलला वेदर इट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड आहे की नाही या गोष्टी चेक करतात. सो त्यासाठी आपण मल्टिपल मेथड्स पाहिल्या होत्या. त्यामध्ये क्यू क्यू प्लॉट असेल, आणखी हां सांगा केडे प्लॉट, आणखी एक सेकंड मेथड सांगायच्यात. Units of residual, hypothesis testing आणि KDA plot. ओके फाईन. सो हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये आणखी 3 मेथड्स आहेत. ओके लक्षात असू द्या. फर्स्ट आहे शॅपिरो टेस्ट, सेकंड आहे केएस टेस्ट, थर्ड आहे नॉर्मल म्हणतात त्याला, नॉर्मल टेस्ट. ओके पाहूत पुढे एक एक डिटेलमध्ये. सो फर्स्ट शॅपिरो टेस्ट. सो या टेस्टचा यूज करून ना बेसिकली अगेन यू कॅन चेक द नॉर्मॅलिटी, बट या तिन्ही टेस्ट ना हायपोथेसिस टेस्टिंगच्या अंडर येतात. सो इम्पॉर्टंट आहेत या तुम्ही परत फीचर सिलेक्शनमध्ये पण पाहाल. फीचर सिलेक्शन मेथड ज्या काय त्यामध्ये पण हायपोथेसिस हे ज्या काय टेस्टिंग आहेत त्या पाहाल, शॅपिरो केस और नॉर्मल. प्लस हायपोथेसिसमध्ये पण ह्या टेस्टिंग आहेत आणि स्टॅटमध्ये पण इम्पॉर्टंट आहेत त्या. ओके जर स्टॅट शिकलं असेल किंवा माहिती असेल तर. ओके फाईन. सो याचा ना सिग्निफिकन्स काय किंवा या टेस्ट इम्पॉर्टंट काय पुढे पाहू. पण त्या अगोदर हायपोथेसिसमध्ये ना काही गृहीतके पकडले जातात. ओके ओके हायपोथेसिस म्हणजे सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचं असेल की काहीतरी ॲझम्पशन्स आहेत. ओके ते पण ऑन द बेसिस ऑफ सम न्यूमेरिकल एव्हिडन्सेस. ओके इंटरव्ह्यू विचारणार नाही व्हॉट डज मीन बाय हायपोथेसिस, बट he will definitely ask what is hypothesis testing. सो बेसिकली काय ॲझम्पशन्स आहेत. सो त्या ॲझम्पशन पाहू. ज्यास नल हायपोथेसिस ट्रू म्हणतात त्या केसमध्ये डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ज्यास तुमचा नल हायपोथेसिस इक्वल्स टू ट्रू असेल किंवा नल हायपोथेसिस ट्रू असेल त्या केसमध्ये डेटा तुमचा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेला असेल. ज्यावेळेस तुमचं अल्टरनेट हायपोथेसिस ट्रू असेल त्या केसमध्ये डेटा इज नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आय एम रिपीटिंग, नल हायपोथेसिस ट्रू कधी असेल ज्यास डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल, किंवा असं म्हणा ज्यास नल हायपोथेसिस ट्रू असेल त्यास डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल. ओके आणि या केसमध्ये डेटा जर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल तर अल्टरनेट हायपोथेसिस. म्यूट करा कोणाला काय बोलायचं नसेल तर. ओके याचा कीपॅडचा प्रॉब्लेम आहे. लेट इट बी. ठीक आहे. अल्टरनेट हायपोथेसिस रिजेक्टेड आणि द नल हायपोथेसिस ट्रू म्हणजे लक्षात घ्या अशा केसमध्ये नल हायपोथेसिस आहे ते ॲक्सेप्ट केलं जाईल. ओके या केसमध्ये अल्टरनेट हायपोथेसिस ॲक्सेप्ट केलं जाईल आणि नल हायपोथेसिस रिजेक्ट केलं जाईल. ओके सो हा बेसिक काही गोष्टी आहेत त्याबद्दल इन डिटेल आपण पुढे पाहणार. क्लिअर झालं आहे. नल हायपोथेसिस ट्रू असेल आणि अल्टरनेट हायपोथेसिस ट्रू असेल तर काय होते. हां सर ठीक आहे. पुढे पहा. पी व्हॅल्यू महत्त्वाचे इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. सो पी व्हॅल्यू सिग्निफिकंट व्हॅल्यू. इट ऑलवेज व्हॅरी बिटवीन 0 to 1. इट्स इंडिकेट द प्रोबॅबिलिटी ऑफ 5%. जी काय प्रोबॅबिलिटी आहे ना एखाद्या इव्हेंटची इट्स ऑलवेज इंडिकेटेड इन 5%. सो इट विल बी स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ पी इट विल बी 0.05. ओके ही सिग्निफिकंट व्हॅल्यू पीची जी की हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये आपण पकडू. नक्की इंटरव्ह्यू विचारेल. सो लक्षात असू द्या व्हॉट इज पी व्हॅल्यू. ओके देन 0 to 1 मध्ये असेल बट स्टँडर्ड किंवा सिग्निफिकंट व्हॅल्यू आहे 0.05. ओके नाव सपोज when p is greater than 0.05 I can say that null hypothesis is true. Null hypothesis true means data is normally distributed, alternate hypothesis will be rejected and null hypothesis will be accepted. हे खाली सोडून द्या. हे क्लिअर झालं का सांगा. p ची व्हॅल्यू जर 0.05 पेक्षा मोठी असेल तर null hypothesis ट्रू असेल, डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल, अल्टरनेट हायपोथेसिस रिजेक्ट केलं जाईल आणि नल हायपोथेसिस ॲक्सेप्ट केलं जाईल. क्लिअर.
येस. डेटा जर पीची व्हॅल्यू 0.05 पेक्षा जास्त असेल तर. आता याच्या अपोजिट कधी असेल, पीची व्हॅल्यू जर 0.05 पेक्षा कमी असेल तर. ओके, null hypothesis will be the true होतं, so it will be false. Data is not normally distributed, the normally distributed होतं, that's why here it will be no not normally distributed. Alternate hypothesis will be accepted, but null hypothesis will be rejected. कधी yes p ची व्हॅल्यू 0.05 पेक्षा स्मॉलर असेल. क्लिअर? हे फर्स्ट पॉईंट दोघांचे क्लिअर झाले पी हो. व्हॅल्यू बद्दल. ओके, हम्म. नाव ज्यास पी व्हॅल्यू एकच पी व्हॅल्यू असेल पण वेगळ्या चॅप्टरमध्ये गेलात ना तर त्याचं ना मिनिंग चेंज होतोय. ओके, लक्षात घ्या, पीची व्हॅल्यू एकच आहे बट पी वेगवेगळे यामध्ये चॅप्टरमध्ये आता जो आपण हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये पाहतो, सो इट्स हॅविंग समथिंग डिफरंट मिनिंग और समथिंग डिफरंट सिग्निफिकन्स. बट एफ एस टीमध्ये गेलं फीचर सिलेक्शन टेक्निकमध्ये तर त्याचा वेगळा अर्थ आहे, टाईम सिरीजमध्ये गेलं तर त्याचा वेगळा आहे. ओके, आणि टेस्टिंगमध्ये गेला काय स्क्वेअर टेस्टमध्ये तर त्याचा आणखी थोडंसं वेगळा अर्थ निघतो. ओके, बट लक्षात घ्या ओव्हरऑल अप्रोच विल बी रिमेन सेम की पीचं जे मी सांगितलं होतं व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ पी किंवा पी व्हॅल्यू काय, तर जे काय आन्सर होतं इट विल बी जनरल आन्सर. ओके, पण इंटरव्ह्यू स्पेसिफिक विचारत असेल की पीचं इम्पॉर्टन्स सांग फीचर सिलेक्शनमध्ये काय आहे पीच्या व्हॅल्यूचं, किंवा टाईम सिरीजमध्ये सांग पीची व्हॅल्यू काय आहे. ओके, किंवा जनरल अप्रोचने विचारत असेल तर दॅट विल बी नो बेस्ट आन्सर. ओके, पी व्हॅल्यू काय आहे समजावून सांगा, नंतर एक्झाम्पल सांग, दॅट्स इट. ओके, नाव कमिंग टू द सेकंड पॉईंट विच इज नथिंग बट द फीचर सिलेक्शन टेक्निक. सो when p value is greater than 0.05, it means that x and y both are independent, then the column will be get rejected. ज्या फीचर सिलेक्शन टेक्निकमध्ये पी ची व्हॅल्यू 0.05 पेक्षा मोठी असेल किंवा ग्रेटर असेल त्या केसमध्ये एक्स आणि वाय म्हणजे इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट व्हॅरिएबल एकमेकावरती डिपेंड आहेत असं म्हणता येत नाही, ते एकमेकावरती इंडिपेंडेंट आहे असं कन्क्लुजन निघते. सो त्या केसमध्ये तो जो काय जसा कॉलम असेल जो की ना एकमेकांशी टार्गेट कॉलमशी डिपेंड नाही टार्गेट कॉलमवरती किंवा कुठे एकमेकांशी रिलेटेड नाही. ओके, तशा केसेसमध्ये तो कॉलम रिजेक्ट केला जातो. ओके, और डिलीट केला जातो. यू कॅन सिम्पली से ओके द बेस्ट वर्ड विल बी इट विल बी गेट रिजेक्टेड. ओके, सिलेक्ट केला जात नाही पुढे म्हणून त्यांनी तिथेच त्याला रिजेक्ट केलं जातं. फाईन, देन याच अशाच प्रकारची कंपॅरिझन पी व्हॅल्यूसोबत करू नेक्स्टमधल्या. इथं एफ एस टीमध्ये जस्ट पीची व्हॅल्यू 0.05 पेक्षा छोटी असेल त्यावेळेस एक्स आणि वाय दोन्ही डिपेंडंट असतील. ओके, आणि या केसमध्ये कॉलम आहे तो रिजेक्ट केला जात नाही, तो आहे तो सिलेक्ट केला जातो किंवा पकडला जातो. ओके, देन टाईम सिरीजमध्ये जस्ट तुम्ही टाईम सिरीजमध्ये याल हे आता खालचा भाग ना विसरला तरी चालेल, नॉट इम्पॉर्टंट. ओके, जसं तुमचं फीचर सिलेक्शन होईल टाईम सिरीज होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. बट पुढे जे सांगायचे ते आत्ताच सांगितलं तर ना पुढे हलकं जाईल, त्यासाठी आत्ता सांगतो. बट ऑनेस्टली टेलिंग हे कंपॅरिझन ना तुम्ही कुठंच गेलात ना तरी कोणी सांगणार नाही किंवा असं शिकवणार नाही, हे तुम्हाला 3 लाईन तोंडावर फेकतील आणि झालं म्हणतील हायपोथेसिस टेस्टिंग. ओके, हे कंपॅरिझन तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आय एम चॅलेंजिंग यू. यूट्यूब जा, गुगल जा, GPT जा, कुठेही जा, पीचा सिग्निफिकन्स अख्ख्या डोमेनमध्ये कंपेअर करून कोणी सांगणार नाही. ओके, ओपन चॅलेंज. थर्ड, टाईम सिरीज ॲनालिसिस. टाईम सिरीज ॲनालिसिसमध्ये गेलात तर पीची व्हॅल्यू सपोज 0.05 पेक्षा मोठी असेल तर यू कॅन से दॅट डेटा इज नॉट स्टेशनरी. ओके, डेटा हा स्टेशनरी नाही म्हणतो. सो त्याला डेटाला स्टेशनरी करण्यासाठी भरपूर मेथड्स आहेत, आपण त्या ट्राय करतो टाईम सिरीजमध्ये, ते पुढे पाहता आलं जेव्हा येईल तेव्हा. आणि स्काय स्कोअर इज लो हे फीचर सिलेक्शनमध्येच आहे, त्या टेस्टिंगमध्येच आहे किंवा स्काय स्कोअर टेस्ट आहे ना त्यामधलाच हा भाग आहे. जिथं पीची व्हॅल्यू 0.05 पेक्षा मोठी असेल तिथं काय स्क्वेअरची व्हॅल्यू लो असेल. ओके, खाली या टाईम सिरीजमध्ये जर पीची व्हॅल्यू जर 0.05 पेक्षा छोटी असेल तर आय कॅन से दॅट द डेटा इज इन स्टेशनरी फॉर्म. ओके, तर म्हणजे सपोज स्टेशनरी नसेल तर आपण त्याला स्टेशनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, तर ऑलरेडी स्टेशनरी आहे सो देर इज नो नीड टू डू एनी कन्वर्जन और नो नीड टू यूज एनी कन्वर्जन मेथड. देन काय स्कोअर इज हाय. ओके, यावेळेस ना पीची व्हॅल्यू 0.05 पेक्षा कमी आहे त्यावेळेस काय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे की ती ना हाय असते. क्लिअर हे दोघांचं सिग्निफिकन्स. पीची व्हॅल्यू जर छोटी आणि मोठी असेल तर
पण इंटरव्ह्यू जर स्पेसिफिक विचारत असेल हायपोथेसिस टेस्टिंग, तर आता सांगतो हे सांगा, अख्खं रामायण महाभारत सांगू नका, डोंट बी ओव्हर स्मार्ट इंटरव्ह्यू समोर. हे तुम्हाला फक्त अख्खं डेटा सायन्स कव्हर हवं, पिक्चर आल्याचं सिग्निफिकन्स म्हणून हे सगळं सांगतोय. इंटरव्ह्यू जर स्पेसिफिक जर हायपोथेसिस टेस्टिंग विचारत असेल तर हे सांगा. ओके, जे काय मी वरती लिहिलेलं आहे. फाईन, हे खालती तुमच्या माहितीसाठी जे तुमचं फीचर सिलेक्शन होईल. त्याने जर विचारत असेल फीचर व्हॅल्यूचा सिग्निफिकन्स फीचर सिलेक्शनमध्ये काय आहे किंवा टाईम सिरीजमध्ये काय, तो विचारत असेल तर त्या केसमध्ये हे स्पेसिफिक सांगा. सगळं सांगू नका, तुम्ही स्वतःला नाही तर प्रॉब्लेममध्ये टाकून घ्याल. ओके, देन नेक्स्ट शॅपेरो टेस्ट, जे की आत्ता जस्ट डिस्कस केलं होतं. शॅपेरो ओके, मल्टिपल टेस्ट आपण पाहिल्या होत्या, त्यापैकी एक आहे शॅपेरो टेस्ट. ओके, सो इट्स अगेन वी गोइंग टू चेक. ओके, यासाठी यूज करतो वी विल गोइंग टू चेक टू नो वेदर द रेसिड्युअल हॅज बीन नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑर नॉट. सो त्यासाठीची फर्स्ट टेस्ट आहे ज्याला शॅपेरो टेस्ट म्हणतात. ओके, सो शॅपेरोसोबत तुम्हाला जर काम करायचं असेल किंवा शॅपेरो टेस्ट जर तुम्हाला चेक करायचं असेल त्या टेस्टचा यूज करून की तुमचा रेसिड्युअल नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड आहे की नाही, त्यासाठी तुम्हाला यूज करायला लागेल फ्रॉम scipy.stats import शॅपेरो. ओके, देन शॅपेरो ऑफ रेसिड्युअल. हा रेसिड्युअल कुठला आला आहे माहीत नसेल तर सांगतो. आपण जी जुनी रेसिड्युअल यूज केली होती आठवते, मॉडेल ट्रेन वरतीच आहेत, लांब नाहीत. किंवा कंट्रोल F मारा तरी तुम्हाला लगेच मिळून जाईल. पण वरती का स्क्रोल करतो एकदा तुम्हाला सगळं कळून पण जाईल की हो आपण पाहिले रेसिड्युअल. ठीक आहे, हा रेसिड्युअल भरपूर वरनं कॉल होत आलाय. इथं पण आहे रेसिड्युअल, इथं पण आहे रेसिड्युअल, इथं पण असेल रेसिड्युअल. कळलं रेसिड्युअल कुठून कसा आला? रेसिड्युअल 1 आणि रेसिड्युअल. येस सर. ठीक आहे, हाच रेसिड्युअल खाली कॉल केलाय. ओके, आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जे थेरॉटिकल आहे ना त्या सेल रन करत बसू नका. जिथं कोड आहेत त्या सेल रन करा, नाहीतर अख्खं सगळं रन करताल रिस्टार्ट अँड रन वाला, नंतर जर रन नाही झालं तर माझ्या नावानं मग खडे फोडाल. सो अवॉइड करा, जिथं कोड आहे त्या सेल रन करून बघा. आणि तुम्हाला तर एक एक लाईन टाईप करायचे. सो आय थिंक हा प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही रिस्टार्ट अँड रन ऑल करत असाल तर प्रॉब्लेम येईल, एक जर सेल टाईप करत असाल तर प्रॉब्लेम येणार नाही. देन नेक्स्ट शॅपेरो. ओके, सो इम्पोर्ट झालं, शॅपेरो रेसिड्युअल घेतला. देन हे रिझल्ट पाहायला मिळेल, जे की तुमच्यासाठी बिलकुल इम्पॉर्टंट नाही, कोणी विचारणार पण नाही. देन याचं स्टँडर्ड सिंटेक्स आहे. ओके, अंडरस्कोर कोमा पी व्हॅल्यू इज इक्वल्स टू शॅपेरो, आणि जे काय आहे तुम्हाला ॲरे असेल रेसिड्युअल असेल जे असेल ते तुम्हाला इथं पास करा. सो इथं रेसिड्युअल पास केलं आहे. ओके, देन प्रिंट जे काय असेल ते प्रिंट होईल. आणि मी पीची व्हॅल्यू चेक केली, सो पीची व्हॅल्यू 0 आहे. फाईन, सो रेसिड्युअल जे काय होतं आपण बरंच रेसिड्युअल जशा तसा कॉल केला, पीची व्हॅल्यू इट्स इंडिकेटिंग दॅट 0. ओके, मग सॉरी, मग मला सांगा या केसमध्ये पीची व्हॅल्यू जर 0 असेल तर यामधलं कोणतं लागू होईल? ही की म्हणजे फर्स्ट की सेकंडवालं? पीची व्हॅल्यू 0 असेल तर सेकंड वाला फर्स्ट आन्सर. सांगा आणखी. हां, सांगा तुमचे ओपिनियन्स कलेक्ट करा. टेक युअर टाईम, थोडं विचार करून सांगा. आणि प्रत्येकाचा ओपिनियन मॅटर्स. असं नाही की एकाने सांगितलं बाकी एक शांत बसा, असं नाही. युअर ओपिनियन मॅटर्स. क्वेश्चन परत सांगतो माहीत नसेल तर. तिथे खाली 0 व्हॅल्यू आलेली आहे. ओके, तर मला हे सांगायचं की कुठं बसते ते. आहात ना? हो सर. हो, विचार करून उत्तर द्या. विचार करायला वेळ दिला याचा अर्थ नाही की शांत बसून झोपी जा.
सेकंड. हम्म. सेकंड. बाकीचे फर्स्ट सर. ठीक आहे, विचार करू उत्तर द्या. मी आणखी टाइम देतोय, डोंट गेट कन्फ्युज. सॉरी, काय क्वेश्चन होतं इथे? एवढं डिस्टर्बन्स आहे. ओके, क्वेश्चन कोणी ऐकलेच. सांगेल? हां, क्वेश्चन रिपीट करा कोणीतरी. आवाज पण कमी करत नाही. हा सर, इथं खाली पी ची व्हॅल्यू 0 आलेली आहे, तर ह्या दोन केस मधल्या कोणती केस आपण इथे यूज करू शकतो किंवा हा असं फर्स्ट वाली. कोणती? p व्हॅल्यू इज लेस देन 0.05. हॅलो. हा p व्हॅल्यू इज लेस देन 0.05 तेच का? हा, ह्या दोन केसेस आहेत ना ह्या, हा त्यापैकी कोणती यूज करू शकतो आपण असं विचारलंय सरांनी. x and y डिपेंडेंट. एक सेकंड. काय झालं, कन्फ्युजन? अरे ऑटोमॅटिकली मी काहीच प्रेस नाही केलं. ओके. एक मिनिट. फाईन. आहे आन्सर कोणाजवळ? आहे का नाही? अरे हो किंवा नाही म्हणा. येत नसेल तर वेड्यासारखं पाहू नका. समोर काय सेकंड सांग. म्हणताय? अरे सेकंड बाकीचे सांगितलं, तू बाकी एकटा नाही, बाकीचे माहीत क्लासमध्ये. हा काय नाही बैल. सेकंड. ओके ठीक आहे. सेकंड कोणाकोणाचं आहे सांगा एकदा. हात वर करा किंवा आवाज द्या. माझं. येस सर, सेकंड सर. ओके, सेकंड किती जण म्हणतात? 3 जण का? माझं पण सेकंड. ओके, सेकंड काय आहे पहा. p value is smaller than 0.0. okay, p value is smaller than 0.0.05. ओके, आणि फर्स्ट आहे p ची व्हॅल्यू जर 0.05 पेक्षा ग्रेटर असेल तर. एक्सप्लेनेशन देईन कोणी? तर जसं दिसतंय तसं 0.05 ग्रेटर आहे 0 पेक्षा, म्हणून मग सेकंड केस. ओके. हां, आणखी कोणी एक्सप्लेनेशन? तेच आहे ना सर, 0. पीची काय व्हॅल्यू वेगळं कमी करायचं? आहे 0.05. पुष्कर मीटिंग लेफ्ट कर. हां पुष्कर मीटिंग लेफ्ट कर. बोलले सर मी, म्हणजे आवाज नाही येते तिथपर्यंत. एक मिनिट आहे ना.
जे काही आन्सर आहे ठीक आहे ते व्हॅलिड आहे तुम्ही म्हणतात ते. ओके, नल हायपोथेसिस ट्रू असेल की फाल्स? ओके, ट्रू और फाल्स? नल False. हायपोथेसिस ट्रू. ओके, फाल्स. ठीक आहे, नल हायपोथेसिस फाल्स असेल या केसमध्ये ज्यास पीची व्हॅल्यू 0 असेल. ओके, कम हिअर. या आपण स्टँडर्ड सिंटेक्स कडे येत होतो. ओके, सो हा स्टँडर्ड पार्ट आहे जे तुम्हाला ना कोणतीच टेस्टिंग असेल तरी सुरुवात इथूनच करावी लागेल तुम्हाला. आयदर इट विल बी शॅपेरो टेस्ट असेल, केएस टेस्ट असेल किंवा आणखी तिसरी कोणती टेस्ट नॉर्मल टेस्ट असेल, सुरुवात इथूनच करायला लागेल. ओके, सो अंडरस्कोर कोमा पी अंडरस्कोर व्हॅल. ओके, देन इज इक्वल्स टू शॅपेरो. आणि जे काय व्हॅल्यू पास करतात माझ्याकडे जे काय रेसिड्युअलची व्हॅल्यू होती जे काय मी अगोदर डिफाईन केलं होतं तेच पुढे मी कॅरी फॉरवर्ड करतो. सो इट शुड बी रेसिड्युअल. ओके, प्रिंट पी व्हॅल्यू कुमा पी व्हॅल्यू जशास तसं प्रिंट होईल. सो पीची जी काय व्हॅल्यू होती 0 तिथं प्रिंट होऊन जाईल. ओके, देन पहा हे तर आपल्याला मॅन्युअली कळालं, पण इथं ना या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आपण जे 0 यासाठी जितका वेळ घातला ना त्यासाठी. ओके, हे आता जस्ट क्लिअर केले. इफ पी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0.05 प्रिंट नल हायपोथेसिस ट्रू, प्रिंट डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके, जर पीची व्हॅल्यू 0.05 पेक्षा जर मोठी असेल तर प्रिंट करा की नल हायपोथेसिस ट्रू असेल आणि डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल. एल्स नसेल तर ओके, जर पीची व्हॅल्यू 0.05 पेक्षा जर ग्रेटर नसेल तर त्या केसमध्ये काय करा, नल हायपोथेसिस नॉट ट्रू लिहा किंवा प्रिंट करा आणि डेटा इज नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असं मेन्शन करा. ऑब्वियसली पीची व्हॅल्यू ही 0.0 आहे त्यामुळं नल हायपोथेसिस इज नॉट ट्रू म्हणजे नल हायपोथेसिस फाल्स असेल. नॉट ट्रू म्हणजे फाल्स, सिम्पल. ओके, आणि डेटा इज नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड या केसमध्ये. क्लिअर? हो. Yes, sir. देन इम्पोर्ट नंपाय ॲज एन पी. ओके, नंपायमध्ये तुम्ही जे काही शिकलात तेच यूज करून मी ॲरे क्रिएट केला आहे. सो ॲरे इज इक्वल्स टू एन पी डॉट रँडम डॉट रँडन. ओके, एन इज इंडिकेट्स तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आठवत असेल तर गॉशियन कर्व और Yes, आणखी sir. एक नाव होतं. येस, बेल शेप कर्व. बेल शेप. ओके, सो np dot random dot ran इट्स एन इंडिकेट नो बेल शेप नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड और गॉशियन कर्व म्हणजे की पूर्ण असं नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड असते ते बेल शेपमध्ये आपण पाहिलेलं. सो मी रेंज देतो 10. ओके, सो 10 तुम्हाला व्हॅल्यू भेटतील ज्या की ना इक्वल प्रिपोर्शनमध्ये रँडमली डिवाइड केले असतील और स्प्लिट केले असतील एकमेकांपासून. ओके, सो पहा हा तुम्हाला ॲरे भेटतोय. आता मी हा ॲरे घेऊन चेक करेल वेदर डेटा हॅज बीन नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड और नॉट. बाय डिफॉल्ट किंवा एक नॉर्मल तुमचं लॉजिक वापरून सांगा हा ॲरे नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल का नसेल. सिम्पल. मी मग अशी सांगितलं एक व्हॅल्यू दिली 10 त्याला ना इक्वल प्रिपोर्शनमध्ये डिवाइड करायचं काम करते रँडम डॉट रँडम. कशी आपण स्प्लिट करल बट इट शुड बी इन इक्वल मॅनर. मग असेल नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. बाकी ओपिनियन ठीक आहे असू द्या. तुमचे आन्सर ज्यावेळेस इंटरव्ह्यूवर समोर असेल त्यावेळेसच निघतील, तोपर्यंत निघणार नाही. ओके, सो हे तर सुरुवातीचा कॉन्टेक्स्ट सगळ्यांना माहिती आहे. इफ पी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0.05 नल हायपोथेसिस विल बी ट्रू, डेटा इज नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड. एल्स नसेल तर नल हायपोथेसिस नॉट ट्रू अँड डेटा इज नॉट नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड. पीची व्हॅल्यू कशावरनं काढणार आहेत आपण तर ॲरे हा पास केला मी. ओके, ठीक आहे. सो जो काय तो शॅपेरो टेस्टमध्ये मी ते ॲरे पास केला आणि हे जे काय ॲरेचं डिस्ट्रीब्युशन आहे ते मी चेक करणार आहे ती नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड आहे का नाही. ओके, सो ऑब्वियसली पीची व्हॅल्यू आहे ती 0.58 आहे आणि 0.58 इट्स ग्रेटर दॅन 0.05 राईट. दॅट्स वाय इट शोज दॅट नल हायपोथेसिस इज ट्रू अँड डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. बरोबर प्रूफ झालं की जे काय नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्व आहे किंवा गॉशियन जे कर्व आहे त्यामध्ये व्हॅल्यू जे आहे ते नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात राईट. त्यामुळे ते बेल शेप कर्व येते, नाहीतर शेप काहीतरी वेगळाच आला असता. मिळाला प्रूफ? हो सर. देन केस टेस्ट. केस टेस्टला कोलमोगरोव स्मिर्नोव म्हणतात. 90% लोकांना माहिती नाही जे डेटा सायन्समध्ये काम करतात. 80 to 90%, मिनिमम 80 मॅक्सिमम 90. ओके, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ केएस? Okay, they will say Kamsutra perfume. Okay, it's not the KS perfume, it's Kolmogorov Smirnov test, which is parts come under the stat. Okay, जर कोणी स्टॅटचा असेल तर त्याला माहिती असेल, तो पण विसरून गेला असेल. ओके, पण इट्स फुल फॉर्म विल बी कोलमोगरोव स्मिर्नोव.
हा एक स्टॅटिस्टिशियन होता. तुम्ही जर स्टॅट वाचलं असेल किंवा माहिती असेल, ज्यांचं MSc और BSc स्टॅट असेल किंवा स्टॅटमध्ये काय PhD असेल, अशा लोकांना या गोष्टी माहिती आहेत. ओके, इट्स नॉट मॅन्डेटरी की तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, बट इट विल बी अगेन ॲडव्हान्टेजेस टू यू, कारण हा तुमचा प्लस पॉईंट असेल. के स्टेट विचारलं असेल ना, तर यू कॅन जस्ट तुमच्या आन्सरला फिनिशिंग देण्यासाठी जस्ट यू कॅन ॲड KS फुल फॉर्म. ओके, कोलमोग्रो स्मिर्नोव, जे कोणी सहसा यूज करणार आहे आन्सरमध्ये. सो पहा, इम्पोर्ट करताना आपण शॅपिरोला इम्पोर्ट शॅपिरो केलं होतं, राईट. आता KS टेस्टमध्ये हाच, त्यामुळे तुम्हाला इम्पोर्ट KS टेस्ट करायची गरज आहे. फक्त इथं चेंज होईल, बाकी काही चेंज होणार नाही. प्लस इथं शॅपिरो होता, इथं KS असेल, राईट. जिथं तुम्ही ॲरे पास केला होता, ओके, तुम्ही इथं रेसिड्युअल पण अगोदर पास केला होता, राईट. बट या केसमध्ये रेसिड्युअलचं जसा आहे तसा मी कॅरी फॉरवर्ड केला, अगोदर जसा होता तोच. ओके, आणि फक्त तुम्हाला इथं नॉर्म पास करायचं आहे, सिम्पल. त्यानंतर बाकी जसं असतं तसं प्रिंट स्टेटमेंट राहील. हे पण कॉपी पेस्ट. पीची व्हॅल्यू जर 0.05 पेक्षा मोठी असेल आणि छोटी असेल तर काय असेल. ओके, आता पहा, रेसिड्युअलची व्हॅल्यू 0 होती. आता मला परत आय थिंक प्रॉब्लेम येईल, कारण इम्पोर्ट करायला लागेल मला. एरर येतील, कारण मला सुरुवातीपासून रन करायला पाहिजे असेल किंवा पूर्ण कोड. ओके, लेट इट बी. कारण हे रन करायचं असेल तर सायपाय मला अगोदर इम्पोर्ट करावं लागेल. सायपाय इम्पोर्ट करायचं असेल तर मला अगोदर फर्स्ट सेलला जावं लागेल, जिथून आपण डेटा सेटवरती काम चालू केलं होतं. लेट इट बी. ती फर्स्ट सेल, नंतर ही, आणि नंतर हे रन केलं तर होऊन जाईल. लेट सी. रेसिड्युअल. ओके, मला रेसिड्युअलची सेल पण रन करायला लागेल, त्यामुळे कारण यामध्ये भरपूर पॅरामीटर्स आहेत जे मी कॉल केले नाहीत किंवा ते सेल रन केले नाही. सो रेसिड्युअल नावाची सेल आहे, ती मला वरनं पण रन करायला लागेल. ते रेसिड्युअल त्यामध्ये पाहिलं तर वायप्रेड आणि वायप्रेड मायनस आणखी काहीतरी वायटेस्प्रेड असं काहीतरी आहे आणखी. ओके, सो ते जर रन करायची असेल तर मला अगोदर वायप्रेड आणि वायटेस्ट बघावं लागेल कुठं आहे, मला ती सेल रन करावी लागेल. ओके, ते कुठं तर डेटा स्प्लिट करताना यूज केलं असेल. ती जर सेल परत मला रन करायची असेल तर अगोदर कुठेतरी मी एक्सटेन वायट्रेन असं डिफाईन केलं असेल. ती जर सेल रन करायची असेल तर त्याच्या अगोदर मला वरती भरपूर जावं लागेल. ओके, सो त्यासाठी मी पुढे जात नाही, कारण एक स्टेप मला वरती जावं लागेल. नंतर बेटर ऑप्शन फर्स्ट सेल बाय सेल मला एक्झिक्यूट करावं लागेल. ओके, सो फक्त मी सांगितले स्टेप सांगतो आहे. त्यानंतर तुम्ही सेल जरी सगळी फाईल जरी रन केली एक एक, आणि नंतर तुम्ही मॅन्युअली टाईप करून बसलं तरी चालेल. ओके, पहा, केस टेस्ट इम्पोर्ट केली, याला रन केलं, आन्सर भेटेल की याचं किती व्हॅल्यू होती 0, राईट. ओके, सो आन्सर विल बी नल हायपोथेसिस विल बी नॉट ट्रू, राईट. बरोबर. P = 0 असेल तर ओके, so that will be the answer, or that was the answer. Then normal test. पण मग अशा आपण रेसिड्युअल घेतला होता, एकच मिनिट. मगाची केस होती, केस 2 नंबरची, 3 नंबरची आहे नॉर्मल टेस्ट. सो फ्रॉम सायपाड और स्टार्ट इम्पोर्ट नॉर्मल टेस्ट. इथं इम्पोर्टमध्ये चेंजेस आहेत, इथं पण चेंजेस येतील कारण वरती आपण शॅपिरो आणि केस वापरलं होतं. बट आता इथं नॉर्मल टेस्ट असेल. रेसिड्युअल, देन प्रिंट कॉमन जे आहे तेच अगोदर. परत हेवाला पण कॉपी पेस्ट केलं. पीची व्हॅल्यू या केसमध्ये रेसिड्युअलसाठी आली होती नॉर्मल टेस्टमध्ये, लाईक 1.55. सो आन्सर विल बी नल हायपोथेसिस इज नॉट ट्रू अँड डेटा इज नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. क्लिअर झाले ह्या टेस्ट 3? हां सर. ओके, पुढे पहा, क्यू प्लॉट. ओके, सो देअर विल लॉट ऑफ कन्फ्युजन, इवन इंटरव्ह्यूअर ऑल्सो डोंट नो व्हाय इट्स कॉल्ड ॲज अ क्यू. ओके, सो द फुल फॉर्म विल बी क्वांटाईल प्लॉट. यामध्ये 2 प्रकारचे क्वांटाईल्स असतात. असं क्वांटाईल सॅम्पल्स म्हणा किंवा यू कॅन से क्वांटाईल सॅम्पल्स. ओके, त्यामध्ये 2 क्वांटाईल आणि थेरॉटिकल, क्वांटाईल सॅम्पल्स आणि थेरॉटिकल सॅम्पल्स अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आहे पुढे सांगेन स्टेप बाय स्टेप. क्यू प्लॉट. सो इम्पोर्ट StatModels.api as SM. ओके, देन पुढे पहा, एक सिम्पल कोड घेतला आहे. कोड म्हणण्यापेक्षा SM.QQplot. इट्स मॅन्डेटरी की सुरुवात तुम्ही किंवा कोड असाच असला पाहिजे. SM.QQplot. रेसिड्युअल हा कुठून आला हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके, तुम्ही ॲरे पण पास करू शकता, जसं मी अगोदर रेसिड्युअल डिफाईन केला आहे म्हणून मी आता रेसिड्युअल कॉल केला आहे. तुम्ही जर ॲरेवरती मी जसं डिफाईन केला तसं जर डिफाईन केलं असेल तर परत तुम्हाला इथं ॲरे पण कॉल करता येईल. ओके, सो इट विल बी लाईक ॲरे और रेसिड्युअल कोमा लाईन इज इक्वल्स टू 45. सो या लाईनचा अँगल असेल.
आणि फिट इज इक्वल्स टू ट्रू असेल. ओके, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यात ना डेटा जर तुम्हाला नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड पाहिजे असेल किंवा तुम्हाला जसं व्हॅलिड करायचं असेल किंवा प्रूफ द्यायचं असेल की हो जो काय डेटा आहे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युट आहे, तर त्या केसमध्ये अट आहे स्टारमध्ये, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, की जे काय डेटा पॉईंट्स आहेत ना हे ब्ल्यू लाईनमधले 90% डेटा पॉईंट्स या सरळ लाईनवरती पाहिजेत लाल कलरच्या. देन अँड देन यू कॅन से डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. काय डाऊट आहे यामध्ये? मी जे काय आताची कन्सेप्ट सांगितली, जो पॉईंट महत्त्वाचा सांगितला जो की हायलाईट करण्यासारखा होता, इट्स अबाउट 90%. क्लिअर? हो सर. ठीक आहे. क्यू प्लॉट. आता हे पहा, एक आहे ज्या साईडवरती थेरॉटिकल कॉन्टेंट असेल आणि दुसऱ्यावरती सॅम्पल कॉन्टेंट्स असतील. ही जी ब्ल्यू लाईन आहे ती फक्त ना या लाईनवरती पाहिजे तुम्हाला रेड कलरच्या, आणि जवळपास 90% डेटा पॉईंट्स इथं पाहिजेत. देन यू कॅन से दॅट डेटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके फाईन. यामध्ये 2 पॅरामीटर सेम असतील, सॅम्पल कॉन्टेंट थेरॉटिकल सॅम्पल, सॅम्पल कॉन्टेंट थेरॉटिकल, बस सिम्पल. देन फोर्थ ॲझम्पशन आहे ज्याला होमोस्कॅडेसिटी म्हणतात, आणि त्याच्याच अपोजिट साईड आहे हेटेरोस्कॅडेसिटी. ओके, सो होमोस्कॅडेसिटी इज नथिंग बट कॉन्स्टंट और इक्वल व्हॅरियन्स ऑफ रेसिड्युअल. ओके, ज्यामध्ये जो काय व्हॅरियन्स आहे, ओके, तो व्हॅरियन्स एकतर तुमचा इक्वल असेल किंवा मग कॉन्स्टन्स असेल, त्यामध्ये काही चेंजेस होत नसतील. ओके, आणि हेटेरोस्कॅडेसिटी याच्या अपोजिट असेल. इट्स स्टेट दॅट अनइक्वल व्हॅरियन्स ऑफ रेसिड्युअल. ओके, अनइक्वल व्हॅरियन्स ऑफ रेसिड्युअल. जिथं इक्वल व्हॅरियन्स ऑफ रेसिड्युअल नसेल त्याच ठिकाणी ना जर अनइक्वल जर कुठं पाहिलं असेल तुम्ही, तर इट विल बी ऑब्वियसली अ केस ऑफ हेटेरोस्कॅडेसिटी. ओके, सो दिस इज अ ग्राफ सिम्पल विच आय हॅव प्लॉट SNS dot scatter plot x is equals to y train, y is equals to residual. ओके, सो एक साईडला चार्जेस आहेत, दुसऱ्या साईडला पण चार्जेस आहेत, आणि चार्जेस टू चार्जेस ग्राफ प्लॉट केला आहे. सो ऑब्वियसली टू बी लाईक 40 डिग्री, कारण मी तोच ग्राफ त्यावरती चेक करतो आहे, चार्जेस. सो लेट इट बी. नाव कम हिअर. नाव सी, हे सगळं तर झालं. होमोस्कॅडेसिटी बघितली, नॉर्मॅलिटी ऑफ रेसिड्युअल बघितलं, लिनियरिटी पाहिलं. देन वी हॅव ऑल्सो गो थ्रू दी नो मल्टी कोलिनियरिटी. सो जे काही लिनियर रिग्रेशनचे 2 ॲझम्पशन्स होते, मॉडेल ट्रेनिंग आणि बाकीचे 2 जे आफ्टर मॉडेल, बिफोर आणि आफ्टर मॉडेल ट्रेनिंग, दोन्ही मिळून 4 जे होते ते ऑलरेडी आपण कव्हर केलेत ॲझम्पशन्स. ओके, नाव ॲझम्पशन्स वगैरे व्हॅलिड झाले. आता तुम्ही युजर इनपुट घेऊन पुढे डील करणार. तर सपोज आपण ना एका रोवरती टेस्टिंग करू. सो टेस्टिंग ऑन युजर इनपुट ऑन सिंगल रो. ओके, सो जो काय तुमचा फर्स्ट रो आहे तिथं एक्स टेस्ट डॉट हेड म्हणून गेल्यानंतर, आणि तुम्हाला माहिती आहे आपण ज्या स्प्लिट करतो ना त्याच डेटाना रँडमली घेतात, कुठं पण मिळतो. फर्स्ट लास्ट असू शकतो, सेकंड थर्ड लाईन किंवा काही होईल, बट डेटामध्ये सिरियल तसा राहत नाही. ओके, सो दॅट्स वाय एक्स टेस्ट डॉट हेड केल्यानंतर जस्ट मी 1 प्रिंट करतो आहे, त्याचे 1916 नंबरचा मला काहीतरी तिनं रेकॉर्ड दिलेलं आहे. ओके, सो इट विल टेक बाय डिफॉल्ट, देर इज नो फिक्स पॅटर्न की हे आणि ते. ओके, इट विल रँडमली काहीतरी एखादा रेकॉर्ड ते पकडते. कोणतं घेईन हे तुम्हाला सांगता पण येत नाही. ओके, त्यानंतर हे एक्स टेस्टसाठी तुमचं जे काही इनपुट असेल ते असेल. देन एक्स टेस्ट डॉट कॉलम्स, आणि त्यामध्ये हे कॉलम्स आहेत पाहायला मिळेल तुम्हाला, एज, BMI, चिल्ड्रन एक्सेट्रा. देन आता पहा युजर इनपुट. युजरचं एज ना लाईक 45 आहे, BMI 20 आहे, चिल्ड्रन 2 असतील, तर याचं आउटपुट काय असेल? टेस्ट ॲरे इज इक्वल्स टू NP डॉट ॲरे, ज्यामध्ये एज, BMI, चिल्ड्रन हे ना ॲज इनपुट पास केलं जाते. ओके, NP डॉट ॲरे, आणि n डायमेन्शन इज इक्वल्स टू n dimin इज इक्वल्स टू 2. नाव कम टू द प्रेडिक्शन. हे युजर इनपुट आहे, या सेलला रन करायला लागेल, या सगळ्या सेल रन करायला लागतील. जिथे जिथे आकडे दिसत ना ते तुम्हाला रन करायला लागेल. याला रन करायची गरज नाही, मी याला कमेंट करतो, नाही तर रन करून बघा. फाईन, एक्स टेस्ट हिट झाला. देन ओके, प्रेडिक्टेड प्राईस घ्यायची इन्शुरन्सची. आता पहा, एक फंक्शन
क्रिएट केलं किंवा कॉल क्रिएट केलं असं म्हणा. कॉल करायचा प्रश्नच येत नाही कारण अगोदर कुठे डिफाईन नाही केलं. ओके, सो डेफ गेट प्रेडिक्टेड प्राईस. टेस्ट ॲरे मी तर पास केला, जो का आपण नॉर्मली टेस्ट ॲरे इथे यूज केला आहे तो टेस्ट ॲरे मी पास करतो आहे. देन प्रेडिक्टेड प्राईस इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट, जी काय आपण मॉडेल काल यूज केलं होतं आठवते का? मग आठवत नसेल तर दाखवतो. काल परवा कंट्रोल F मॉडेल. कळलं? मॉडेल डॉट प्रेडिक्ट तेच मॉडेलला परत वापराय तुम्ही. मॉडेल इज इक्वल्स टू लिनियर रिग्रेशन. मॉडेल डॉट फिट केल्यानंतर त्याच मॉडेलची व्हॅल्युएशन चालू आहे. तर मॉडेल ट्रेनिंग पासून चालू होते किस्सा. ओके, क्लिअर? मॉडेल कुठून आलं? हो. फाईन. फाईन. ओके, एक फंक्शन क्रिएट केलं गेट प्रेडिक्टेड प्राईस नावाचं, त्यामध्ये टेस्ट ॲरे पास केल्यावरती जो होता तो. त्यानंतर हे मॉडेल जे का आपण मॉडेल नावाचा इन्स्टन्स क्रिएट केला होता तो इन्स्टन्स यूज केला ते मॉडेल. ओके, देन प्रेडिक्टेड प्राईस इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ओके, कशावरती प्रेडिक्ट करायचे तर टेस्ट ॲरेवरती. Index will be 0 because we will accessing the first element or first record only, that's why it will be 0. Predicted price equals to np dot around predicted price, 2. ओके, राउंड अप करा 2, लाईक 48.700 असेल तर 48 पॉईंट फक्त 70 ठेवा, नॉट 700. ओके, सो रिटर्न प्रेड प्राईस जी का प्रेडिक्टेड प्राईस असेल ते रिटर्न मिळून जाईल. देन प्रेडिक्टेड प्राईस इक्वल्स टू प्रेडिक्टेड प्राईस इज इक्वल्स टू गेट प्रेडिक्टेड प्राईस. हे जशाच तसं आहे ते. ओके, टेस्ट ॲरे पास केला आणि प्रिंट प्रेडिक्टेड प्राईस अँड द प्रेडिक्टेड प्राईस इन रुपीज जी असेल ती. ओके, सिम्पल. फक्त ना तुम्हाला जी काय प्राईस आहे ना इन्शुरन्सची ती कॅल्क्युलेट करण्यासाठी हे पूर्ण लॉजिक किंवा जी 7-8 लाईनचा कोड आहे, 5-6 लाईनचा तो डेव्हलप केला आहे. सिम्पल आहे, डोंट वरी. त्यानंतर याला रन केलं तर मला माझं प्रेडिक्शन भेटेल, समथिंग वॉट एव्हर इट विल बी. तुम्हाला पण भेटेल. सेल रन करून बघा तुम्ही. आफ्टर दॅट ठीक आहे, तुमचं मॉडेल ट्रेन झालं, मॉडेल इव्हॅल्युएट झालं, त्यानंतर तुम्हाला प्रेडिक्शन पण भेटलं. आता प्रेडिक्शन नंतर पुढे काय तर तुम्हाला ना पायथन फ्रेमवर्क क्रिएट करायला लागतं, आयदर इट बिन जँगो ऑर फ्लास्क. ओके, सो ते करण्यासाठी तुम्हाला फ्रेमवर्क क्रिएट करायला म्हणा किंवा पुढे प्रोजेक्ट डिप्लॉय करायला पिकल फाईल वगैरे लागेल, प्लस जेसन फाईल पण अशा गोष्टी लागतील इन फ्युचर किंवा अपकमिंग लेक्चरमध्ये लागतील. किंवा बेसिकली आय एम टॉकिंग अबाउट द मॉडेल डिप्लॉयमेंट ऑर क्रिएटिंग वेब फ्रेमवर्क बाय युझिंग फ्लास्क करंटली. ओके, सो त्या केसमध्ये तुम्हाला जेसन आणि पिकल नावाच्या फाईल लागतील. कारण पुढे मॉडेल ते जे काय मॉडेल आहे ना ते मॉडेल परत कॉल कराल आणि परत त्याकडनं प्रेडिक्शन घ्याल. सो इन दिस केस इट मस्ट आय कॅन से. सो त्यासाठी ज्या का तुमच्या फाईल्स आहेत, पिकल फाईल असेल किंवा जेसन फाईल असेल, सो त्यासाठी त्या कशा बनवायच्या, कशा ओपन करायच्या, कशा क्लोज करायच्या, हे बऱ्यापैकी मी तुम्हाला जेसनचं सांगितले ऑलरेडी. फाईल हँडलिंगमध्ये आठवत असेल तर सांगितले का? येस ऑर नो? तर फुल फॉर्म सांगितला होता त्यावेळेस. जेसन बद्दल इतकं जास्त काय बोलणं नव्हतं झालं. जावा स्क्रिप्ट, ऑब्जेक्ट नोटेशन आणि फाईल कशी वाचायची हे पण सांगितलं होतं ना, आठवतंय? आर आणि हे करायचं, रीड डंप. मग कसं म्हणला, काही सांगितलं नाही जावा स्क्रिप्ट बद्दल? नाही याच्याबद्दल जेसन बद्दल म्हटलं. होय, मग जेसनच कशी रीड आणि राईट करायची ते पण सांगितलं होतं ना फाईल हँडलिंग मध्ये. ते तर नॉर्मल फाईल सारखंच आहे ना. मग सांगितलं होतं ना, कसं म्हणलं काही नाही सांगितलं. बरोबर. ओके, काय एक्सपेक्टेड करत होता की 300 शब्दात निबंध लिहून देईन जेसन फाईल वरती? नाही, मला वाटलं की वेगळं असेल काही. नाही, वेगळं नाही. मी वेगळं काय शिकवत नाही बाहेरचं, एकदम रॉकेट सायन्स वगैरे. ओके, ठीक आहे. सो बऱ्यापैकी तुम्हाला अगोदर जेसन फाईल शिकला होतात तेच बऱ्यापैकी रिपीट झालं असेल.
ओके, पहा मी इथं पिकल फाईल बनवतोय, जी काय माझं मॉडेल तुम्हाला पिकल फाईल बनवता येईल. आणि महत्त्वाची गोष्ट, जेसन तुम्ही मॉडेलची बनवणार नाही. जेसन जे काय तुमचं इनपुट असेल, लाईक नेम, राम, ओके, सीता, जे काय असेल ते, एज 27, 28, जे काय या की व्हॅल्यू पेअर्समध्ये येतील ना गोष्टी, त्याचा मात्र तुम्ही जेसन बनवा. पण पिकल फाईलमध्ये हे कंटेंट असेल, तुमचं मॉडेल असेल. सो इम्पोर्ट पिकल विथ ओपन लिनियर रिग्रेशन मेडिकल इन्शुरन्स डॉट पिकल फाईल बनवली त्या मॉडेलची, कॉमा WB म्हणजे राईट करणं, ॲज एफ, ओके, प्रिंट जे काय आहे मॉडेल पिकल डॉट डम्प मॉडेल, कॉमा एफ. देन सेकंड विथ ओपन लिनियर रिग्रेशन मेडिकल इन्शुरन्स डॉट पिकल, कॉमा हे राईट केली आणि हे रीड केली, हे W फॉर रायटिंग, R फॉर रीडिंग, ॲज एफ. देन लिनियर मॉडेल इज इक्वल्स टू पिकल डॉट लोड ऑफ एफ. हे पिकल फाईल बनवली होती, म्हणजे लिहून ठेवली किंवा राईट केली, त्यानंतर तुम्हाला रीड करायचे. सो रीड करताना थोडं वेगळं आहे, लिहिताना तुम्हाला डंप करायला लागेल आणि रीड करायचे त्यावेळेस फक्त लोड करायला लागेल. ओके, सो सिम्पल लिनियर मॉडेल इज इक्वल्स टू पिकल डॉट लोड एफ आणि रीड करणं चालू असेल. ओके, देन लिनियर मॉडेल, जे काय तुम्ही लिनियर मॉडेल डेव्हलप केलं आहे ते फक्त परत कॉल केलं आणि शिफ्ट एंटर मारला. दॅट्स इट. क्लिअर? येस सर. एनी डाऊट? नो सर, इथं आपण 93 नंबरची जी सेल आहे तिथं WB केलं आपण, राईट करायच्या वेळेस फक्त W आणि रीड करायच्या वेळेस फक्त R वापरायचो ना. बरोबर. R हा, मला आठवत नाही, असं आहे का? कोड असला तर पाठव. थांबा, कारण, मला पण पाहायला लागेल. मी असंच सध्या बोललो, ना- पण तिथं B नव्हतं यूज करत आपण, WB मी किंवा सध्या ना R. मॉडेल ट्रेनिंग करतोय. सध्या तर W आणि RBच वापरायचं चालू आहे. मग जुनं अगोदर मी फाईल हँडलिंगमध्ये R केलं असेल तर आय एम नॉट शुअर, मी शुअर नाही. बट सध्या तर मॉडेल ट्रेनिंगमध्ये मी पण हेच काम करताना WB RBच वापरतोय. बट जुनं फाईल हँडलिंगमध्ये वाटल्यास तर चेक करा किंवा उद्या घेऊन या, तसं काय असेल तर चालतंय. हा सर, Rच सर. दे कोड पेस्ट कर. कोड नाही माझ्याकडं, नोट्स आहे, मी कोड 1 मिनिटात शोधतो. दोन्ही पण काम करते, डोंट वरी. WB पण काम करेल, RB पण काम करेल. नाहीतर ही फाईल तुमच्याकडे आहे ना, एक काम करा, तिथलं B काढा आणि ट्राय करा आणि सांगा होऊन जाते का. होऊन जायला पाहिजे. त्यावेळेस पिकल फाईल बनवली होती, आठवते का? पिकल फाईल बनवली होत्या. नाही, पिकल फाईल पहिल्यांदा पाहतोय आपण. ओके, मग तू WB RB का म्हणतोय? इथं होतं ना ते त्यावेळेस, म्हणून आता म्हणतोय पिकल फाईल बनवल्या नाही, परत म्हणतोय अगोदर पाहिल्या. आय एम नॉट गेटिंग क्लिअर का म्हणतोय ते. अगोदर आपण पिकल फाईल पाहिल्या, कोड पाहिला पिकल फाईलचा. नाही, हा पिकल फाईल साठीच होतं. हे WB हे पिकल फाईल साठीच यूज करतो का आपण फक्त? नाही, एक मिनिट, मी का म्हणतोय पिकल फाईल तो म्हटला अगोदर झालंय म्हटलं मगाशी, आणि तिथं आपण W आणि R वापरले, राईट? नाही, मी असं नाही बोललो. आपण फाईल हँडलिंग मध्ये ज्यावेळेस पाहिलं होतं रीड आणि राईटचं, त्यावेळेस आपण WB आणि RB यूज केलं नव्हतं असं मला म्हणायचं. हो, मग पिकल फाईल घेतलंच नव्हतं ना त्यावेळेस. हा, ओके. मग मी मला आता कळत नाही लॉजिक तू कुठलं कसं लावतोय. काहीतरी ना प्रॅक्टिकल रिलेशन तर पाहिजे. हा, ओके. पिकल फाईलच्या वेळेस आपण फक्त हे WB आणि क्लिअरली हायलाइट केलं ना, पिकल जेसन मगापासून ओरडायला लागलो. पिकल मग अशी म्हटलं पिकल नाही, परत म्हटला तिथं R आणि W वापरलंय. पिकल फाईल झालं नाही, तिथं काही यूज केलं असेल, डझंट मॅटर, ते जेसन होतं. हे पिकल. बरोबर, चालतं. किंवा जर एक्सपेरिमेंट करायचे असतील, ट्राय करायचे असतील, तरी फाईल येईल थोड्या वेळात, त्यामध्ये RB WRB किंवा इव्हन तर स्वतःचं नाव टाकून पण ट्राय कर. तिथं बीच्या जागी WA टाकून बघ, RA टाकून बघ. चालतंय, करून रिझल्ट लेट मी नो काय येतात. ओके, चालतंय. हा, बाकी क्लिअर. ह्या दोघींना सर समजलं. पिकल फाईल अगोदर पाहिलंय का? अथर्व, तुला नाही, यांना दोघींना पिकल. ह्यांचं नाव काय? प्रियंका. पिकल फाईल सर समजलं. क्वेश्चन काय आहे?
हे असंच करायचं, क्वेश्चन समजतच नाही डायरेक्ट. मी तुम्हाला हे विचारलं नाही समजलं का, मी फक्त विचारलं पिकल फाईल या अगोदर पाहिली होती का? नाही. नाही नाही बघितले नव्हते सर. मग कसं काय म्हणता तुम्ही समजलं बघायच्या अगोदर समजलं? आधी बघितले नव्हते. ओके फाईन. आता जे शिकवलं ते समजलं. यामध्ये तुम्हाला डिफरन्स भेटेल पिकल आणि जेसन आणि तिसरी कोणतरी फाईल आहे, या तिन्ही फाईलचा डिफरन्स तुम्हाला भेटेल. वाचून समजून घ्या. ओके. हो ही सर. फाईल तुमच्यासोबत ऑलरेडी काल शेअर केली ना? हो सर आहे. ओके.